नमस्कार सर्वांना, स्वागत आहे गोड फार्म चॅनलवर. रात्री थोडासा पाऊस झालाय बरं का आमच्या इकडं, आणि थोडीशी जमीन ओली झाल्या, लय नाही उगाच आपलं पाणी मारल्यासारखं झालंय. आणि त्यामुळे शेळ्यांना जरा वास मारते. खाली वैरण टाकते, आमची वैरण जरा नासू द्या, खाली टाकते पण असू द्या है ना, जरा दावून घेईपर्यंत. आणि शेळ्यांचं चालू आहे, काळ्याला बांधलंय सावलीला. आज आम्ही चाललोय गावाला, आणि त्यामुळे आहे ना लय काळजी घ्यावी लागते. पाठीमागे येऊन सगळं बघावं लागतं, व्यवस्थित आहे का सगळं, कुत्रं सावलीला बांधलंय का, शेळ्या मोकळ्या सोडल्या का, सगळं व्यवस्थित आहे का बघावं लागतंय. त्यामुळे म्हटलं चला जाताना ये तिकडे चक्कर मारून जाऊया. काळूला बांधलंय सावलीला, छकुली घालणार आहे त्याला भाकरी. आणि अंड्या बिंड्या काय निघाल्यात काय, आता अंड्याला बसायला लागले ते कोंबड्या. आता त्यांनी घेऊन गेले तर जरासे अंडे. आणि राहिलेलं आता भैया आल्यावर काढतंय. आमचं भैया लय काळजीनं काम करतं बरं का जनावरांचं, त्याला लय काळजी असते. ती आम्ही घरात नसलो ना ती कोणाच्या विश्वासावर थांबत नाही अजिबात. आणि ही आणल्या काल ह्याने शेंगपेंड आणायला गेलो होतो, आणि त्याच्याबरोबर वीट आणल्या. काय झालं माहिती आहे का, शेळ्या आमच्या आहे ना असं म्हणजे ही हात चाटायला लागले होते. शेळ्यांना बांधायला आलं की नाही त्या अशा हात चाटायला लागल्या होत्या. मग त्यांनी म्हणलं त्यांना विटाची गरज आहे, आणि त्यासाठी आणली ही वीट शेळ्यांना. म्हणजे ही आता चाटून गेले ते, वल्ल दिसतंय काय तुम्हाला, हो बाई वल्ल चाटायला लागली होती. ह्यातनं बडीशोपचा वास येतोय, बडीशोपचा वास येतोय ह्यातनं बरं का. काय काय घालते मला काही माहीत नाही, पण बडीशोपचा तर सध्या वास येतोय. ही बाई खा चाटी, यो 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 चालू झाली मशीन, काय काय चाटाय चालू झालं. कारण आमच्या शेळ्यांना विटाची गरज आहे, आणि त्यामुळे म्हटलं चला वीट आणायलाच पाहिजे. आणि त्यांना कसं काय लक्षात आलं काय माहिती, त्यांनी घेऊन आलं. अजून 4 दिवसात मी तुम्हाला दाखवते ही वीट किती राखते त्या शेळ्या. आमची शेळ्या वीट लय खाते त्या बरं का, लय म्हणजे लय. ही तर फोडून खाते दाताना, चाटून चाटून लय येत नाही, त्यामुळे दातानं फोडून खाते. आणि शेळ्यांना विटाची गरज असते, आधीमध्ये चाट राहते ती. ह्यानं काय होतं माहिती आहे का, बारकी पिल्ली त्या नसते ना ते हे करत नाही, माती खात नाही ती. त्यामुळं ही वीट घालायची, बांधायची. परवा आपल्याला एक कमेंट आली होती की ही वीट खाल्लं ना कासेचा त्रास होतोय म्हणून. आता खरं किती खोटं किती मला पण काही माहीत नाही, पण एक दादानं ट्राय केलं होतं. मग त्यांनी जेव्हा वीट घालत होती त्यावेळी त्यांच्या शेळ्यांना यायला झाल्यावर कासेचा प्रॉब्लेम होत होता, आणि वीट बंद केल्यावर त्यांच्यातला त्रास कमी झाला आहे. तरी पण आपण घालायला लागलोय आता. इथं शेळ्यांना आहे ना हरभऱ्याचं बुसकट घातले. जाताना म्हणजे सगळी काळजी घ्यायला पाहिजे लागते बरं का. कुठं तर जायचं म्हणलं ना लय काळजी घ्यायला लागते. पण मोठ्या गायांपेक्षा बरं म्हणायचं. गायांचं कसं धाराला यायला लागतंय, ह्याला धार बिराचं काही टेन्शन नसते. सकाळी आपलं चारा टाकायचं, पाणी ठेवायचं आणि जायचं मस्तपैकी. तरी पण भैया येते आमचं, त्याचं एकला कॉलेज सुटते 12ला, आणि ती 12ला आला ना सगळं बघतो. हे सगळ्यांची पोटं बिटं भरली ती, आणि पाणी पाजलंय, वैरण घातले, सगळं घातले. आणि आता आम्ही जाणार आहे गावाला. चला जतला चाललोय बरं का आज कार्यक्रम असल्यामुळं. आणि काय वाटतं माहिती आहे का, आमच्या जरा बऱ्याच जणाला वाटतं की लय फिरत्या. आणि खरं सांगायचं मला पण लाज वाटायला लागल्या बरं का. सारखंच काय आणि कामं असते ती, मला बचत गटाची कामं असते ती, काहीतरी काम असतंय, जावंच लागतंय. नंतर आमची जनावरं आहे ती, त्यांना काहीतरी आणावं लागतंय. आणि कार्यक्रम असतात ते पण सोडून चालत नाही. पण लोकांना काय माहीत नसते, मग लोक म्हणते ती बघा रोजच फिरत्या रोजच फिरत्या. पण का माहीत आहे का, कामं असते ती, जावं लागतंय. कुणाला काय हौस नसतं कामधंदा सोडून फिरायला, पण जावावं पण लागतंय. जाणं पण तेवढंच गरजेचं असतंय बरं का. सावलीत बसली त्या सगळ्या सावलीला बसली त्या, आहे काय. आता ह्यांचं खाऊन झालंय पोटभर, सावलीला बसले. त्यानं काय झालंय, काल लेअरचं खाद्य आणलं नाही कोंबड्यांचं, त्यासाठी त्याच्या बदली आपण आणलंय गहू. कोंबड्यांना यावेळेस गहू पण शेळ्या कोंबड्या आमच्या आणलंय, आवडीनं खाते त्या. त्यामुळे यावेळेस गहू आणलाय, गहू जरा मक्का जरा, हे सगळं कोंबड्यांना मिक्स द्यायचं. तर चला सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असलेल्याने सपोर्ट करा.